जय श्री कृष्ण. मी कुनिका आणि कुनिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी इथे अगदी फास्ट व्हिडिओ घेते आहे आणि खूप वेळात वेळ काढून, म्हणजे माझं रोजचं रुटीन आहे, टिफिन आहे, नाश्ते आहे, त्यामध्ये मी एका हातात मोबाईल धरून एका हाताने मी हे काम करताना मी ही व्हिडिओ करत आहे. इथे मी बटाट्याचे पराठे करत आहे. जे बटाट्याचं पीठ मळलेलं आहे ते साधं नाही. इतर बटाट्याचे जे पराठे खातात त्याच्यामध्ये साधं असतं, पण मी इथे जरा वेगळं केलेलं आहे. पीठ मळताना मी नेहमी त्यामध्ये ओवा टाकते, बडीशेप टाकते आणि चिली फ्लेक्स टाकते, कढीपत्ता टाकते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत असते. हे झालं पीठ मळलेलं, ज्यामध्ये आपण स्टफ करणार आहे बटाट्याचं सारण. तर बटाट्याचं सारण जे आहे तसंच जे रेग्युलर आहे तेच करते. त्यामध्ये पण मी थोडंसं बडीशेप टाकत असते, धणे टाकत असते आणि आपलं कांदा कट करून हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण टाकत असते आणि कढीपत्ता टाकते. नॉर्मल जशी फोडणी असते तसंच टाकते. आणि मग त्यानंतर मी इथे 2 प्रकारचे करते. एक इथे मी चीजचा केलेला आहे. चीज भरपूर प्रमाणात टाकते. जसं इथे मी चीज टाकले तसं इथे आपण पनीरसुद्धा टाकू शकतो. असे हे मी 2 ते 3 प्रकारचे पराठे करून मी देत असते. ज्यांना जे हवं असेल तशी ऑर्डर आली तसं मी देत असते. इथे माझे हे डेलीचं रुटीन आहे, नाश्ता आहे, टिफिन आहे, त्यामध्ये मी वेळ काढून मी अगदी व्हिडिओ करते. काढण्यामागचा हेतू माझा असाच आहे की जी लोकं माझ्याकडनं ऑर्डर्स घेतात, टिफिन्स घेतात, त्यांनी हे बघायला हवं की मी किती प्रचंड मेहनत घेते आणि माझ्याकडे हायजिनीचा मी पुरेपूर विचार करत असते. आणि तरीही तुम्ही समजू शकता, सकाळी एवढ्या गर्दीमध्ये मी एका हाताने मोबाईल धरून एका हाताने मी करत आहे, तरी पण मी हायजिनीचा विचार केलेला आहे इथे. तर एवढी व्हिडिओ करून टाकण्याचं तात्पर्य असं आहे की मला रुटीनमध्ये वेळच मिळत नाही आहे आणि जसं काय मिळालं आहे मला तसं मी आता हा एक मला वेळेवर सुचलं आहे की मला हे करायचं आहे आणि मला टाकायचं आहे, की जेणेकरून मी वेगळ्या पद्धतीने पराठा पण करते आहे आणि त्यामागे खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहेत. हे बघणाऱ्यांनी, खाणाऱ्यांनी हे बघावं म्हणून. कसं असतं, कारण की कोणाला वाटतं काही नाही, तुम्ही तर तेच देता, कॉमन आहे. अरे पण त्याच्याही मागे काहीतरी खूप आहे. बघू शकता इथे मी तुम्हाला, म्हणजे सकाळी एवढ्या गर्दीमध्ये मी रुटीन असताना मी एका हातात मोबाईल घेऊन एका हाताने मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवत आहे. काहीतरी आणायचं आणि काहीतरी करायचं आणि काहीतरी खाऊ घालायचं म्हणून मी असा उद्दिष्टाने मी करतच नाही आहे. माझा जो हेतू आहे तो माझा पैसा हा हेतू नाही आहे. मला कुनिकास किचन याचं काहीतरी एक नाव करायचं आहे आणि मग त्यामुळे मी हे सर्व करत आहे की मला पैशांची गरजच आहे आणि मला काहीतरी कचरा आणायचा आणि कचरा खाऊ घालायचं, मला हे करायचं नाही आहे. मला प्रत्येकाच्या पोट तृप्त करायचे आहेत. माझा हेतू खूप चांगला आहे. आता तुम्ही सकाळी एवढ्या घाईत मी हा व्हिडिओ करत आहे, तुम्ही बघू शकता मी कसा करते आहे, म्हणजे हायजिनीचा पुरेपूर विचार करते आहे. आणि हे फक्त आजचंच नाही, डेलीचं रुटीन आहे. हवं तर कधी मी लाईव्ह पण यायला तयार आहे. पण कसं असतं, माझ्या मागे एवढी घाई असते आणि माझे 2च हात आहेत करायला, मी कोणाचीही मदत घेत नाही. त्यामुळे मी एकदम पटापट करते. आणि तुम्ही म्हणाल इथे की तू इथे 2 याच्यामध्ये का बरं स्टफ केलं आहे, त्याच्यामागचं कारण असं आहे की यामध्ये जो मी मटेरियल टाकलेलं आहे आणि काय वापरले हे खाणाऱ्याला लगेच कळायला हवं. ती म्हणजे पराठा तोडायची वेळच नाही, पटकन ते ओपन केलं का लगेच दिसून येतं की याच्यामध्ये स्टफ भरपूर आणि खूप छान असं केलेलं आहे. म्हणून मी ही एक वेगळ्या पद्धतीने 2 लाट्या करून मग स्टफ करते. मी सारखं कॉमन नाही करते की गोळा घ्यायचा आणि मग त्यामध्ये स्टफ करायचा. आणि हो, इथे महत्त्वाचं मला सांगायचं असं आहे की माझे ना पार्सलचे कंटेनर संपलेले होते, लक्षातच नव्हतं माझ्या राहिले आणायचे म्हणून. आज सॅटर्डे आहे, मी जाऊन घेऊन येणार आहे. मग वेळेवरती मला तर द्यायचंच होतं, तर मग काय करावं म्हणून मग आता मी हे असं डोकं लावलं आहे की असं करून द्यावं म्हणून. तर हे नेहमी होत नाही, असं कधीतरी कंटेनर संपलेत म्हणून. पण सांगायचं तात्पर्य असं आहे मला की मी एवढ्या व्यापात एवढं व्यवस्थित करत असते, हे खाणाऱ्यांनी बघावं, जी लोक ऑर्डर देतात त्यांनीही बघावं. म्हणजे आजपर्यंत माझ्याकडे कंप्लेंट अशी कोणाचीही आलेली नाही, देवकृपेने. बरं, मला सांगायचं असं आहे की इथे कोणी मैद्याचा पण वापर करतं, पण मी इथे फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि छान बटर केलेलं आहे. मी प्रत्येकाच्या हेल्थची असं विचार करूनच हेल्दी फूड मी आपल्यापर्यंत पोचवत असते. माय किचन टू युअर फॅमिली हेल्दी फूड. उगाच नाही मी लिहत.
आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी हायजिनीचा विचार करून आणि खूप छान फूड वापरूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते.